अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या अतिक्रमण काढण्यासाठी चालू केलेल्या मोहिमेमध्ये पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत करताना दिसत आहे। परंतु या मोहिमेअंतर्गत काही पोलीस कर्मचारी वैयक्तिक स्वार्थ व वर्दीचा गैरवापर करताना दिसत आहेत। अशीच घटना राहुरी तालुक्यातील नगर मनमाड रोडवर असणाऱ्या जिजाऊ चौकात घडली। दिनांक रविवार 2 मार्च 2025 रोजी सकाळी 10:30 ते पावणे 11च्या सुमारास राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर असणाऱ्या जिजाऊ चौकामध्ये घडलेली घटना बघून त्या परिसरात असणाऱ्या सर्व नागरिकांनी चक्क आश्चर्य व्यक्त केले। झाले असे की राहुरी पोलीस स्टेशनचे ट्रॅफिकचे काही पोलीस कर्मचारी या चौकामध्ये कर्तव्य बजावत असताना या ताफ्यातील काही कर्मचारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसले। मुळात ट्रॅफिक हवालदार किंवा ट्रॅफिकचे कर्मचारी यांनी यांच्या नियमाचे काम करणे गरजेचे आहे। जर विना नंबर गाडी, विना हेल्मेट चालक, विना कागदपत्रे असणाऱ्या गाड्या जर आढळल्या तर सदर गाड्यांवर व व्यक्तींवर प्रचलित कायद्यानुसार दंड आकारणे किंवा गुन्हा दाखल करण्याचे काम करावायचे असते। परंतु आज वेगळे दृश्य सर्वसामान्य जनतेला पाहावयास आले। या परिसरात काम करणारे पोलीस ट्रॅफिकचे कर्मचारी जालिंदर धायगुडे, फुलमाळी, ठोंबरे व इतर पोलीस कर्मचारी हे कर्तव्य बजावत असताना अक्षरशः सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या धरून त्यांना हाणामारी करताना सर्वसामान्य लोकांनी बघितले। अक्षरशः सर्वसामान्य लोकांच्या ते गचंडी धरतात। गचंडी धरून त्यांच्याच गाडीवर बसून त्यांना पोलीस स्टेशन किंवा इतरत्र घेऊन जात असताना सर्वसामान्य नागरिकांनी बघितले। हा सर्व प्रकार एका चौकात घडल्यामुळे तिथे मोठ्या बघणाऱ्यांची गर्दी जमली होती। बऱ्याच नागरिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतला। थोडक्यात राहुरी तालुक्यात होत असणाऱ्या पोलिसांची दादागिरी याला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आवर घालून दोषी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करणार की या पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार, अशी चर्चा त्या परिसरात उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये चालू होती। यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी आपल्या भावना आमच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केल्या आहेत। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून या हप्तेखोर व सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आमच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। मी गणेश पवार, वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा राहुरी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो। तर मी आता माझ्या घराकडून शनी चौकाकडे चाललो होतो, जिजाऊ चौकातून रस्ता क्रॉस करत असताना अक्षरशः पोलीस हवालदार फुलारे व पोलीस हवालदार ठोंबरे हे दोन जणांना अक्षरशः गाचंडी धरून मारहाण करत होते। तिथल्या सर्व नागरिकांनी त्यांना मारहाण करताना पाहिलंय। सांगायचं असं की हे मोटरसायकल अवैध ज्या गाडीला नंबर प्लेट नाही त्या मोटरसायकल वाल्यांवर कारवाई करण्याचं काम त्यांचं चालू आहे। ज्यांनी हेल्मेट घातलं नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे। पण कारवाई करत असताना यांना सामान्य नागरिकांना मारण्याचा अधिकार दिलाय कुणी? तर यांनी सामान्य नागरिकाची गाडी जर अडवली त्याला कागदपत्र विचारावा, त्याला हेल्मेट घातलं नाही ते विचारावं, नसेल तर यांनी कायदेशीर दंड करावा। तसं न करता हे डायरेक्ट मारहाण करून राहिले सामान्य नागरिकाला। दुसरी गोष्ट, हे राहुरीतून ताराबादला जाणाऱ्या गाड्या अवैध वाहतूक, राहुरीतून कोलारला जाणाऱ्या अवैध वाहतूक गाड्या, राहुरीतून नगरला जाणाऱ्या गाड्या, राहुरीतून वरण माधुरीला जाणाऱ्या गाड्या, राहुरीतून शनी शिंगणापूरला जाणाऱ्या गाड्या, हे सर्व अवैध वाहतुकी चालू आहे राहुरी तालुक्यात। त्यांच्याकडून अक्षरशः हे हप्ते घेतात। पोलीस शिपाई धायगुडे, जालिंदर धायगुडे हे हप्ते गोळा करायचं काम करतात व फुलारे, पोलीस हवालदार फुलारे, पोलीस हवालदार ठोंबरे हे सगळे हप्ता वाटून घेतात व अवैध वाहतूकवाल्यांकडून हे हप्ता गोळा करून अक्षरशः वाटून घेतात व सामान्य नागरिकांच्या गाड्या अडवून जे सकाळी कष्ट करतात गोरगरीब लोक गाड्यावर जातात तर त्यांच्या गाड्या अडवून त्यांना अक्षरशः मारहाण करण्याचं काम या पोलीस प्रशासनाने राहुरी तालुक्यात चालू केलेलं आहे। ही गुंडागिरी चालू आहे का हे आम्हाला राकेश ओला साहेबांनी सांगावं। तर कर्तव्यदक्ष राकेश ओला साहेबांनी अक्षरशः या 3 पोलिसांवर त्वरित कारवाई करावी। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही मागणी करतो व या 3ही पोलिसांचा गणेश पवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।